नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये कापूस उत्पादकता अभियानाला मंजुरी दिलेली आहे. 5,659.22 कोटी रुपयांच्या तरतुदीसह ही मंजुरी दिलेली आहे. आता यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, नेमकं ही कापूस उत्पादकता अभियानाला जी मंजुरी दिली, मग या माध्यमातून काय बदल घडणार आहेत, शेतकऱ्यांच्या उत्पादकतेमध्ये कशी वाढ होणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा महत्त्वाचा असलेला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या कापसाच्या भावाचा, मग यामध्ये काय बदल घडणार आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण तसा शासनाचा हा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे त्या मंत्रिमंडळ बैठकीचा. त्यामध्ये नेमक्या काय तरतुदी आहेत हे सगळं बघायचं आहे आणि जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्या लक्षात येणार आहेत. कारण शेतकऱ्यांना गरज कशाची आहे हे महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग यामध्ये नेमकं शेतकऱ्यांच्या कापसाच्या भावाबद्दल काय आहे हे सगळं आपल्याला बघायचं आहे. मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती असणार आहे की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ही माहिती नक्कीच शेअर करा. आता शेतकरी मित्रांनो, हे जे काही अभियान आहे तर हे अभियान 2026-27 ते 2030-31 पर्यंत चालू केले. आता या अभियानामध्ये भारत सरकारच्या 5F म्हणजे त्यामध्ये शेती ते धागा ते कारखाना ते फॅशन ते विदेश, म्हणजे कापसाचं उत्पादन वाढवण्यापासून तर विदेशात निर्यात कार्यापर्यंत असं हे धोरण या अभियानामध्ये असणार आहे. मग आता यामध्ये नेमक्या ज्या काही संकल्पना आहेत तर त्यामध्ये या अभियानाचा उद्देश असा आहे की अधिक उत्पादन देणाऱ्या रोग आणि कीड प्रतिरोधक वाणांच्या HYV बियाण्यांच्या विकासाद्वारे कापसाची उत्पादकता वाढवणे. हे लक्षात घ्या, मुद्दे समजल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल. कापसाची उत्पादकता वाढवणे, आपल्याला गरज कशाची आणि उत्पादकता वाढवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे ते तुम्हाला नंतर लक्षात येईल. राज्य सरकारे, कृषी विज्ञान केंद्रे आणि राज्य कृषी विद्यापीठामार्फत SAU नवीनतम पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि अवलंब करून विद्यमान आणि नवीनतम पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा विस्तार करणे, उद्योगाला कमीत कमी दूषित कापसाचा पुरवठा, हा एक मुद्दा लक्षात घ्या, सुनिश्चित करणे आणि खालील प्रमुख बाबीवर लक्ष केंद्रित करून उच्च गुणवत्तेच्या कापसाच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे. आता तुम्ही पहिला मुद्दा बघितला, उत्पादकता वाढवणे. आता मला सांगा, जर तुम्ही एखाद्या लग्नात गेले, तिथं 10-5 पदार्थ असतात, त्यामध्ये तुम्हाला म्हणण्याची गरज पडत नाही की हा पदार्थ तुम्ही खा, कारण तुम्हाला जो चांगला वाटतो, चवीला आहे, चांगला आवडतो, चांगला पदार्थ आहे, तो पदार्थ तुम्ही खाणार का नाही हे लक्षात घ्या. मग शासनानं हा शासन निर्णय काढून या अभियानाला मंजुरी दिली. उत्पादकता वाढवण्यासंदर्भात विदेशात निर्यात करण्यासाठी उच्चतम कापूस असणं गरजेचं आहे. आणि कापसाची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, कसा कापूस असतो, त्यावर काय रोग पडतात, किती फवारण्या कराव्या लागतात, त्यासाठी किती खर्च करावा लागतो आणि त्या कापसाला तुम्ही यावर्षीची परिस्थिती बघितली असेल, कापसाला काय भाव होता. म्हणजे यामध्ये ज्या तरतुदी सांगितल्यात यामध्ये शेतकऱ्यांच्या जर त्या कापसाला चांगला भाव मिळाला तर सरकारला अभियानसुद्धा राबवण्याची गरज नाही असं मला वाटतंय. कारण जसं मी एक उदाहरण दिलं, लग्नात गेल्याच्या नंतर आपल्याला कोणता पदार्थ खायचा हे सांगण्याची गरज नसती, तसं त्या कापसाला जर चांगला भाव दिला तर मला वाटतंय की शेतकऱ्यांना उत्पादकता वाढवण्यासाठी कापूस लावा म्हणण्याची गरज पडणार नाही, कशा पद्धतीने लावा हे सांगण्याची गरज नाही. कारण AC मध्ये बसून बिस्लरीचं पाणी पिऊन शेतकऱ्याच्या बांधावर काय करायचं हे कधीच ठरवता येत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काष्टा खोसून धुऱ्यावर बांधावर वावरात उतरावं लागतं, त्याच वेळेस ह्या गोष्टी कळतात. आता खाली तरतुदी काय दिल्यात त्या बघा. अधिक उत्पादन देणाऱ्या हवामान बदलास अनुकूल कीड प्रतिरोधक बियाण्यांचा आणि उत्पादन संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास, उच्च घनता लागवड पद्धती, बघा लागवड पद्धती, HDPS कमी अंतरावर लागवड, CS एकात्मिक कापूस व्यवस्थापन यासारख्या सुधारित कापूस उत्पादन तंत्रज्ञानाचा
विस्तार करणे आणि अतिरिक्त लांब धाग्याच्या ELS कापसाला प्रोत्साहन देणे. मला सांगा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कापूस कसा लावा, कसा फवारायचा, त्याला कधी पाणी द्यायचं हे सांगण्याची गरज आहे का? जर त्या शेतकऱ्याच्या कापसाला चांगला भाव दिला तर आज जी कापसाची लागवडीमध्ये घट व्हायली का, त्याच्यामुळे हे लागवडीचं अभियान, हे उत्पादक वाढीचं अभियान याला मंजुरी देण्यात आली. जर शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला तर लागवड करा म्हणायची गरज नाही, तो ऑटोमॅटिक लागवड करणार, त्याचे उत्पादन वाढणार आणि महत्त्वाचं चांगला भाव जर मिळाला तर तो कापूस वेचणीसुद्धा व्यवस्थित करणार की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा, पानं, काड्या असं काही येणार नाही आणि उच्चतम दर्जाचा कापूस कसा उत्पादित करता येईल यावर शेतकरी स्वतःच भर देईल. हे कोणीही सांगण्याची गरज पडणार नाही. आता पुढं काय म्हणतं बघा, क्षमता बांधणीद्वारे कापसाची गुणवत्ता वाढवणे आणि सर्वोत्तम प्रक्रिया पद्धतीचा अवलंब करण्यासह जिनिंग व प्रक्रिया कारखान्यांच्या आधुनिकीकरणाला प्रोत्साहन देणे. बघा, जिनिंग आणि प्रक्रिया जे करणारे कारखाने आहेत याचं आधुनिकीकरण करण्यासाठी त्याला प्रोत्साहन. पण शेतकऱ्याला जो काही कापूस आहे तो खर्चा वाचून परवडत नाही. आज वेचणीचा खर्च काय आहे, आज फवारणीचा खर्च काय आहे, त्याच्यासाठी लागवडीचा खर्च काय आहे, त्याला पाणी द्यावं लागतं त्याचा वेगळा खर्च काय आहे, म्हणजे असा सगळा जर हिशोब केला तर त्या शेतकऱ्याला आजचा जो भाव आहे तो कधीच न परवडणार आहे. मात्र त्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ यामध्ये केलेली नाही, फक्त सुनिश्चितता. बघा समोर लक्षात येईल तुमच्या, विश्वसनीय गुणवत्ता मूल्यांकन आणि जागतिक प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक मानकीकृत आणि मान्यताप्राप्त सुविधासह देशभरातील कापूस चाचणी पायाभूत सुविधा बळकट करणे. भारतीय कापसाला एक प्रीमियम, टिकाऊ आणि जागतिक स्तरावरील विश्वसनीय उत्पादन म्हणून स्थापित करण्यासाठी कस्तुरी कॉटन भारत अंतर्गत मजबूत ब्रँडिंग करणे आणि शोधक्षमतेचे उपक्रम राबवणे. ई प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बाजारपेठांचे मंडईचे डिजिटल एकत्रीकरण करून शेतकऱ्यांना सक्षम करणे. आता मंडईचं डिजिटलकरण केलं म्हणजे शेतकरी सक्षम होणार आहे का? त्या शेतकऱ्याला मुळात माझं म्हणणं आहे बरं का, की त्या शेतकऱ्याच्या शेतीच्या मालाला जर भाव दिला ना तर त्या शेतकऱ्याला हे पीक घ्या, ते पीक घ्या, हे फवारान ते फवारान, अशी मेहनत घ्या हे सांगण्याचीच गरज नाही, तो आपोआपच घेईल. ज्यामुळे पारदर्शकता, भाव निश्चिती, थेट बाजारपेठ. आता पारदर्शकता आणि भाव निश्चिती, कोणती भाव निश्चिती? भावाचं तर यामध्ये काहीच दिलेलं नाही की त्या शेतकऱ्याच्या कापसाला भाव काय राहील. गरज आहे खरी ती. आता याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगा बरं का, हे मी माझं मत व्यक्त करायलो. तुम्हाला काय वाटतंय, जे शासनानं दिले ते योग्य आहे का, मी जे बोलतो ते बरं वाटतंय, हे तुम्ही कमेंट करून सांगा. थेट बाजारपेठ उपलब्धता आणि चांगला परतावा मिळेल. मला सांगा परतावा कसा मिळेल? जर भाव दिला तरच मिळेल ना. संसाधनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, पर्यावरणावरील अनिष्ट परिणाम कमी करण्यासाठी आणि उद्योगासाठी अतिरिक्त मूल्य प्रवाह निर्माण करण्याकरता कापूस कचरा पुनर्वापर आणि चक्रीय अर्थव्यवस्था पद्धतींना प्रोत्साहन देणे. कचरासुद्धा येणार नाही, कारण कापूस तितक्या पद्धतीनं शेतकरी वेचून घेईल, कारण त्याला जर भाव असला. आजही बघा तुम्ही, ज्या शेतमालाला भाव आहे शेतकरी दाना दाना शेतामधला वेचून घेत असतो. पडू देतो का आपण खळ्यावर, ह्या लक्षात घ्या. मी म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी काहीच करायची गरज नाही. जर त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव दिला ना त्या कापसाला, तर शेतकरी आपोआप लागवड करील, उच्चतम चांगल्या दर्जाचा कापूस उत्पादन करील, कारण त्याला जर भाव मिळाला तर. आणि क्वालिटीचा कापूस तो त्या खरेदी केंद्रावर नेऊन घालील. आता हे माझे सांगण्याचे मुद्दे आहेत. तुम्हाला याच्यावर काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून सांगा. माहिती आवडली असल्यास चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. जय जवान जय किसान.